सर्वात जास्त लक्ष जर कुठल्या व्यक्तीचं असेल तर ते अविनाश ठाकरे सचिव या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. त्यानंतर सन्माननीय अध्यक्ष रघुनाथजी जोगारी, त्यानंतर बाबूदादा महाली असतील प्रमुख सल्लागार. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप. पहिला झेंडू आपण पाहतोय, खूप टप्प्यात झेंडू होता, बॅट अगोदरच फिरली, ती म्हणजे सुशांत याची. एक निर्धाव चेंडूने इथे सुरुवात केलेली आहे. गोलंदाज अजय मडवी याने 3 ओव्हरचा हा मॅच आपण पाहतोय. धनेश वाघ आणि सुशांत वाघ ही दोन बंधूंची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फुलर यांचा चेंडू, बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे, मात्र दिशा ही थोडीशी खराब इथे आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे अजय मडवी एक एक्स्ट्रा धाव इथे धावफलकावरती नोंदवली गेली. हवलेस थोडासा मिसफील्ड झाला होता. तिकडे आपण पाहतोय धनराज सोनकर. नक्कीच आपण पाहतोय की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता, मात्र चांगले क्षेत्ररक्षण झालं. अगोदर आपण पाहतोय की थोडासा फंबल झाला आणि या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. या 2 धावांची धावसंख्या 3. अवलेस बघा, आणखीन एक शॉट ऑफ लेंथ मारायचं होतं ऑन साईडला, चेंडू गेला. आपण पाहतोय नॉनस्टॉप रिझर्व्ह मध्ये एक नशिबाचा चौकार सारजा संघाला आणि सुशांत वाघ याला मिळतोय. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 7 या धाव संख्येवरती. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. सुशांत शफल होऊन इथे देखील खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. सुशांत वाघने एक एरिया बनवलाय, त्या एरियामध्ये नक्कीच खेळण्याचा प्रयत्न तो सातत्याने करतोय, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडू तो ते खेळून काढतोय. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. धनराज सोनकर त्या क्षेत्रामध्ये चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत एक सिंगल धाव मिळालेली आहे. एका सिंगल धावेने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. धनेश ज्याने आजच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवलाय, तोच धनेश वाघ स्ट्राईक वरती पाहायला मिळाला, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव, षटकाची समाप्ती. पहिलं षटक हे संपलंय. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 8, बिनबाद 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चंदुका स्फोट सारजा आणि आपण पाहतोय साई कृपा राजावली या 2 बलाढ्य संघांमध्ये हे आपण मॅच पाहतोय. 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा अजय मडवी यांनी चांगली सुरुवात इथे करून दिलेली आहे.
वैभव आलाय. वैभव याचा पहिला फुल टॉस बॉल क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, ते क्षेत्र निवडलंय, पुन्हा एकदा सफल ठरलाय सुशांत वाघ. आकाश वाघ येतोय. एक बंधू बाद झाल्यानंतर मोठा बंधू त्याच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. धनराज आला होता, मात्र धनराजकडे संधी नाही आहे. चेंडू होतोय फरार, सीमारेषा पार. हा येतोय आकाशच्या बॅटमधनं चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. अवलेस बघा ऑफ साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये शतरक्षक आहे, खूप चांगला झेल इथे पकडलाय. रनिंग मध्ये एक क्वालिटी झेल पकडलाय. फलंदाज आकाश वाघ इथे तंबूच्या आश्रयाला परतताना दिसतोय. वैभवचा हा चेंडू हवेमध्ये इकडून काढाय. शतरक्षक येतोय मनोज गोवारी त्या क्षेत्रामध्ये खूप चांगले शतरक्षण करते. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेनीची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 14. पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत चेंडू टाकून झालेले आहेत, ते म्हणजे 4 आणि 6 धावा इथे खर्च करतोय करण गांगडा. नव्याने आलेला बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती. अवलेस बघा मिस टायमिंग झालाय, मात्र अजय मडवी थोडासा आउटफील्ड मध्ये कोसळतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि तिसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली. या 3 धावेनिशी आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. पुढे सचल खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग धावून ट्रॅक आला होता फलंदाज धनेश वाघ. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 18. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला थोडीशी घाई करायची आहे, जास्त वेळ खर्च करू नका विनंती आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. पाहूया 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय चंदुका स्पोर्ट्स सारजा हा संघ.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धाव. या षटकामध्ये पहिला चेंडू आपल्याला जर बघितला तर निर्धाव येताना दिसतोय. धीरज निलके बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिलं षटक अजयने हाताळलं, दुसरं षटक वैभवने हाताळलं, तिसरं षटक हाताळण्यासाठी धीरज निलके. धनेश याचा हा आपण फटका पाहतो. मिस टायमिंग झालाय. दूरवरून शतरक्षक येतात, मात्र 3 शतरक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतोय. 2 धावा येथे अंकित केल्या जातील. या 2 धाब्याने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते, ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 20 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू टाकून असले अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. पाहूया 4 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय चंदुका स्पोर्ट्स सारचा हा संघ. इथे पाहतोय खूप चांगला स्ट्रोक केलाय. शतरक्षक होता, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क होतोय. 6 धावांकरता षटकार. बिग शॉट. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. धनेशाला भरपूर थांबवून ठेवलं होतं, मात्र धनेश जास्त वेळ थांबणारा खेळाडू नाहीये. अखेरीस त्याने आपले रंग उधळायला इथे सुरुवात केलेली आहे. षटकार ठोकलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे ससल करण्याचा प्रयत्न. चेंडू ते लॉंगॉन मध्ये जे आहे त्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झाली. फेकी थोडीशी स्वेर पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा पुन्हा एकदा 2 धावा पलून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 28 रन्स आपण पाहतोय. मिस टायमिंग झालाय. शतरक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला, कुठलीच चूक होणार नाहीये. चांगला झेल तिकडे पकडलाय. धनेश वाघ याला आता माघारी परतावा लागेल. नवीन बॅट्समन आपण लगेच पाठवून द्यायचा आहे. अभिषेक येतोय. अभिषेक कांगडा न्यू बॅटर. शेवटचा बॉल, एक बॉल बाकी आहे या इनिंग मधील. धावसंख्या आपण पाहतोय 28. शेवटचा बॉल आपण पाहतोय निर्धाव आलेला आहे, मात्र इथे पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केलाय. तर चला पाहूया. तिसरे पंच तिकडे आहेत. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे 28. वाईट बॉल आहे की फेअर डिलिव्हरी आहे हे नक्कीच आपल्याला थोड्या वेळात समजेल. वाईट बॉल. वाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. वाईट बॉल. एकोणतीस धावा आता मात्र धावफलकावरती लागलेल्या आहेत. रिव्ह्यू घेतला होता आणि तो रिव्ह्यू आपण पाहतोय
सक्सेस देखील ठरलेला आहे. 29 धावा या धावफलकावरती. अभिषेक पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. आणि हा आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. 3 षटकं ही समाप्त झालेली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा, 30 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. चला सारजा संघ, आपणास विनंती आहे, लगेच आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धाव्यांची आवश्यकता. हालो चला फलंदाज लक्षात असू द्या, कारण आज थोडंसं उशिरानं मॅचेस चालू झाल्यात, त्यामुळे आपल्याला शक्यतो मी किमान एक विनंती करेन की जरा लवकर या, जरा घाई करा. फलंदाजाने तुमची गरज पडो न पडो गार्ड लावून तयार राहायचं आहे. तुमचा जो फलंदाज आहे तो 30 सर्कलच्या बाहेर जाण्याच्या अगोदर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, लक्षात असू द्या. गार्ड लावून तयार राहा. कदाचित तुमच्यापैकी फलंदाजी करणारा किंवा गोलंदाजी करणारा संघ कुठला तरी एक संघ येणार आहे शेवटच्या सामन्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला दोघांना लक्षात घ्यावं एवढं की तुम्हाला शेवटच्या मॅचमध्ये कोणाला ना कोणाला खेळायचं आहे. तशा पद्धतीनं लक्ष द्या. पवन राऊत स्ट्राईक वरती, पवन राऊत स्ट्राईक वरती आहे आणि महेश बारात हा खेळाडू नॉन स्ट्राईक वरती आहे. तर धनेश लॉंग ऑफला चेंडूने दिलाय. ओ हो 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 हो, सुंदर क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चेंडू जाईल, मात्र थोडासा जवळ जवळ पकडलं गेलं चेंडूला. मात्र आमचे बाउंड्री पंच त्या ठिकाणी आहेत. काही इंचाच्या अंतरामध्ये चेंडू पकडला गेला. पहिल्या चेंडूचे 2 धावा. महेश बारात, महेश वारात हा खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, स्ट्राईक वरती आहे. तो म्हणजेच पवन राऊत आणि बॉलिंग मार्क वरती आहे धनेश. 2 चेंडू टाकून झाल्यात आतापर्यंत, 2 धावा आल्यात. टार्गेट जे आहे, एकूण लक्ष जे आहे ते 30चं आहे, म्हणजे 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. ओ हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली यष्टीरक्षक फलंदाज पवन बाद.
हॅलो चेक. वैभव सोहले हा खेळाडू नव्यानं वन डाऊन साठी येतोय, तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय. तर थोडीशी विनंती करते, थोडंसं लवकरात लवकर आपली जागा घ्या. तुम्ही मैदानामध्ये येण्यासाठी घाई करा, मात्र खेळताना तुमच्या पद्धतीने तुम्ही वेळ घेऊ शकता, मात्र मैदानात लवकर पोहोचा. एक मिनिट हा धनेश. हा उचलून काढ बाहेर, उचलून काढ बाहेर. बाहेर घे उचलून आणि नंतर बाहेर काढ. ओके चला स्टार्ट करूया. क्या बात आहे. वैभव याच्या बाजून आज विचार केला तर वैभव अगोदर डॉट चेंडू खेळलेत, मात्र त्याने नंतर चांगली फटके खेळलेली आहेत वैभव याने. तर आज वैभवच्या संघाला गरज आहे ती म्हणजे एकूण किती धावसंख्येची, तर 30 धावसंख्या. त्याच्यातले किती धाव बनवल्यात, तर फक्त 2 धाव बनवल्यात. आणि चेंडू किती खर्च केल्यात, तर 4 चेंडू तब्बल खर्च केलेले आहेत 18 पैकी. धनेश ओ ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू टाकला, क्षेत्ररक्षकाला आहे. सांभाळून त्याला बाहेर घ्या, खुर्चीवरती घ्या. सर्वांनी येऊ नका, काही एक दोघांनी या, फक्त सर्वांनी गर्दी करू नका. एखादा झाकण पाणी दे फक्त, जास्त नको देऊ. चला धावसंख्या या चौकारांची किती झाली, तर 6 धावा झाल्यात. बघा विनंती असेल प्रत्येक खेळाडूला, क्रिकेट हे मोसम पुरतं असतं 4 महिने. त्यानंतर आपल्याला थोडंसं आपल्या कौटुंबिक उदरनिर्वाह, कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काम करावं लागतं. तुमचं शिक्षण असेल तर शिक्षणासाठी तुम्हाला काम करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. तर विनंती असेल स्वतःच्या जीवापेक्षा क्रिकेटला मोठं करू नका सध्या तरी. जान आहे तो जहान आहे. ओह ऑन साइडच्या दिशेनं एकदा पूर्ण दुसऱ्या दादा प्रयत्न, इथे मात्र थ्रो केलाय. थ्रो थोडासा कमजोर
त्यामुळे आपण पाहू शकता की ते 2 धावा पूर्ण षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या 8, एक षटक समाप्त. बारा चेंडू 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा. महेश वारात त्याच्या समोर आहे तो म्हणजे करण गांगडा. क्या बात आहे, सुरेख टायमिंग. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजतेनं पूर्ण. या 2 धाव्यानं इक्का दुक्क्यानं नक्कीच चांगल्या धावा बनवाव्या हा एक पवित्रा या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. तर आता चेंडू शिल्लक असतील 11 आणि 11 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असेल. 11 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. एक चांगली क्रिकेट दोन्ही संघाच्या बाजूने खेळली जाते. आजच्या दिवसातला सेकंड लास्ट मॅच आपण अनुभवतोय या डीबीन लाईव्हच्या माध्यमातून. ऑनसाईडच्या दिशेने डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. महेश वारात आणि वैभव सोले जी जोडी आहे ही जोडी एक अनुभवी जोडी आहे आणि राजावळी संघाने भरपूर मॅचेस या 2 खेळाडूंच्या जीवावरती जिंकल्या असतील आणि आज त्यांच्या संघाला ती गरज आहे. मात्र जो गोलंदाज आहे गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये चांगलं काम केलंय. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे करण गांगडा आणि करण याच्याकडनं अपेक्षा असतील सार्जे गाबाला आणि सार्जे संघाला सुद्धा. ओ व्हॉट अ बॉल. सुरेख गोलंदाजी. वैभव सोळे आजच्या दिवसामध्ये थोडस जास्त डॉट डिलिव्हरी खेळताना आपण पाहायला मिळतोय. आता क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. एक इनिंग तुमचा फॉर्म त्या मोसमातला सुधारण्यासाठी पुरेशी असते असं म्हटलं जातं. ती इनिंग आज खेळावी लागेल. लोअर फुल टॉस जाऊन झाले, व्हाईट बॉल आणि या ठिकाणी एक्स्ट्रानं धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. आता 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 चेंडू 18 धावा. 2.00 ची आस्किंग रन रेटनं धावा बनवायच्या. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं प्रति चेंडू मागे. पुन्हा एकदा करण बॉलिंग मार्कवरती वैभव याच्यासाठी. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अंपुल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका होता आणि द ग्रेट हिटमॅन रोहित शर्मा याची आठवण झाली या फटक्यानं, ज्याने की आता आपल्या शरीराला पूर्णपणे शेप मध्ये आणला गेलाय, ज्याच्यावर त्याला ट्रोल केलं जात असतं. अजून एक शॉर्ट बॉल शरीरापासून लांब, व्हाईट बॉलची या ठिकाणी नोंद झाली पंचांच्या माध्यमातून. धावफलक मात्र एक्स्ट्रानं पुढे सरकेल. धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 19. 11 धावा अजून सुद्धा हव्यात जिंकण्यासाठी. क्या बात आहे, अजून एक मोठा फटका. थँक्यू डीजे. बघा यानंतर जो सामना जिंकेल त्याला नक्कीच NCC नायगाव या संघासमोर खेळावं लागणार आहे आणि तो सेकंड लास्ट मॅच असेल या आजच्या दिवसाचा. कारण त्यानंतर जो जिंकेल अंतिम सामन्यामध्ये खेळावं लागेल आजच्या दिवसात ते म्हणजे बोलिंग संघासमोर.
तर इथे सज्ज झालाय तो म्हणजे NCC नायगाव हा संघ, आणि जो विजयी संघ असेल त्याच्या समोर ते खेळताना दिसतील. मात्र त्याच्यामध्ये कदाचित वावेमध्ये चेंडू आहे, संधी निर्माण झाली आहे आणि त्या संधीचं सोनं झालंय. वैभव सोळे झालाय बाद. इथे मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतोय तो चंदुका स्पोर्ट्स सारजा. थँक्यू डीजे. चला अजून चेंडू किती शिल्लक आहेत तर 6 चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे तर 5. ते सामना मी म्हणेन 5 धावा जरी असल्या तरी सुद्धा शेवटचं षटक आहे. चंडुका स्पोर्ट्स सारजा संघाकडे एक अनुभवी गोलंदाज आहे आकाश वाघ सारखा, आणि आकाश वाघ याने दर्शवलंय त्याची क्लास काय. मात्र इथे त्याला चांगली आज जसं म्हटलं होतं की कागदोपत्री तुम्ही किती स्ट्रॉंग आहात त्यापेक्षा तुम्ही मैदानावरती किती चांगलं काम करता ते फार महत्वाचं आहे. आकाश वाघ न्यू बॉलर. राईट आर्म राऊंड द विकेट. आकाश वॉट बॉल. आता मात्र इक्वेशन बराबरच झालंय. क्या बात आहे. इथे जर एखादा यश मिळवलं तर मात्र सारजा संघाच्या हातामध्ये हा सामना जवळजवळ येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ गेम फिनिश. व्हाट अ शॉट. चला कर्णधाराने जरा लवकरात लवकर यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. धनराज या धावत या आणि समोरच्या संघाला सेकंड करून लगेच तुम्ही मैदानाच्या बाहेर आमच्याकडे यायचंय टॉस करण्यासाठी. चला या. NCC नायगाव संघ उपस्थित होतोय. चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल.